नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी देवानंद गव्हांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाची. तर ताईंनो, ज्यांची केवायसी झाली नाही आहे किंवा मग ज्यांची केवायसी करताना अडचणी जात आहेत, अशा लाडक्या बहिणींसाठी आता आपल्याला नवीन ऑप्शन पाहिजे आहे. कारण की तुम्हाला माहीत असेल की चुकीची दुरुस्त करण्यासाठीचं ऑप्शन चालू करण्यात आलेलं आहे आणि त्याची शेवटची तारीख आहे 31 मार्च 2026. हे तुम्हाला माहीतच असेल, कारण की मुदतवाढ मिळाली आहे आणि 31 मार्च 2026पर्यंतच ही मुदतवाढ आहे. आता जसजशी तारीख जवळ येत आहे तशी तशी लाडक्या बहिणींच्या मनात भीती किंवा धाकधूक सुरू झालेली आहे. त्या लाडक्या बहिणींच्या मनात ज्यांची की केवायसी राहिलेली आहे किंवा मग ज्यांची केवायसी होत नाही आहे, तर मग आपल्याला ऑप्शन केव्हा मिळणार आहे? कारण की चुकीची दुरुस्तीसाठीचं ऑप्शन दिलेलं आहे फक्त त्यांचीच जी काही केवायसी आहे सध्या होत आहे ऑनलाईन, परंतु ज्यांची केवायसीच झाली नाही आहे काही कारणास्तव किंवा ज्यांची केवायसी करताना त्यांना अडचणी येत आहेत, तर मग या बहिणींसाठी आणखी एक गोष्ट सांगतो की काही बहिणींनी केवायसी तर केलेली आहे, सक्सेसफुलसुद्धा झालेली आहे, तरीही त्यांना महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे. जसं की जानेवारी असेल, डिसेंबर असेल, तर या महिन्यांचा हप्ता त्यांना अजूनही मिळालेला नाही आहे. तर मग आता त्यांच्यासाठी सुद्धा काय आता सरकार करणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आता आदित्य तटकरे यांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे किंवा मग त्या कधी देणार आहेत किंवा मग आपल्याला काय करायचं आहे नेमकं, असं सर्व गोष्टींचा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत. तर बघा, ज्या बहिणींची केवायसी चुकलेली आहे त्यांच्यासाठीचं ऑप्शन सुरू आहे, त्यांची केवायसी सुरू आहे, परंतु ज्यांची केवायसी झालीच नाही आहे किंवा ज्यांची केवायसी करताना त्यांना अडचणी येत आहेत किंवा होतच नाही आहे, एरर दाखवत आहे, किंवा मग ज्या बहिणी केवायसी केल्यावरही त्यांना पैसे मिळाले नाही आहेत, तर त्यासुद्धा आपली केवायसी चुकली की काय हे आता पुन्हा त्यामध्ये एडिट करून पाहत आहेत, परंतु त्यांचं होत नाही आहे. तर सर्वात आधी आपण एक गोष्ट क्लिअर करून घेऊया की ज्या बहिणींची केवायसी करताना एरर येत आहे, हा क्रमांक चुकीच्या दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही आहे, अशा प्रकारचा जो काही मॅसेज येत आहे, या मॅसेजचं नेमकं काय कारण आहे किंवा मग कुणाला हा मॅसेज येत आहे हे आपण जाणून घेऊया. तर बघा, ज्या बहिणींनी केवायसी केलेली आहे, ज्यांची केवायसी झालेली आहे, सक्सेसफुल झालेली आहे, त्यांनासुद्धा हा मॅसेज येत आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा चेक करता त्यामध्ये की आपली केवायसी झाली की नाही, आपल्याला परत केवायसी करू पाहता, तर तुम्हाला अशा प्रकारचा मॅसेज येतो. तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची केवायसी सक्सेसफुल झालेली आहे त्यावेळेससुद्धा हाच मॅसेज येणार आहे. हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि ज्यांनी केवायसीच केली नाही आहे किंवा मग केवायसी करताना काही अडचणी आल्या, त्यांनी ऑप्शन त्यामध्ये सिलेक्ट केले होते, त्यानंतर OTP आला नसेल किंवा मग इतर कारणांमुळे त्यांची जी केवायसी आहे ती अधुरी राहिली असेल, तर त्या बहिणींनासुद्धा असाच मॅसेज येणार आहे. तर तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही नेमकं त्यावेळेस जर केवायसी केली असेल आणि सक्सेसफुलचा मॅसेज जर आला असेल तरी तुम्हाला असाच मॅसेज येणार आहे, एरर येणार आहे, तर तुम्ही समजायचं आहे की तुमची केवायसी सक्सेसफुल झालेली आहे. परंतु ज्या बहिणी आपली केवायसी करताना OTPमुळे किंवा मग पोर्टल न खुलल्यामुळे त्यांना आपला OTP तर त्यामध्ये टाकला होता किंवा मग इतर आपला जो काही क्रमांक आहे, आधार क्रमांक, हा सुद्धा टाकला होता आणि अर्धी अधुरी आपली जी काही केवायसी आहे त्यावेळेस केली होती, तर त्या बहिणींना पुन्हा केवायसी करायचं आहे, परंतु त्यांची केवायसी होत नाही, अशा प्रकारचा एरर येत आहे. म्हणजे दोघांनाही अशाच प्रकारचा एरर येत आहे. परंतु ज्यांची केवायसी चुकली होती, म्हणजे काय नेमकं काय चुकलं होतं की जे काही ऑप्शन प्रश्न तिथं विचारण्यात आले होते ते प्रश्न त्यांचे चुकले होते, तर त्यांची प्रश्नांची दुरुस्ती करण्यासाठी चुकीचे प्रश्न जे होते त्यांना ते आता बरोबर करण्यासाठी ऑप्शन दिलेलं आहे. तर त्यांची केवायसी तिथं होत आहे, त्यांच्यासाठी पोर्टल ओपन होत आहे आणि त्यांची केवायसी तिथं होत आहे. परंतु ज्यांनी अधुरी केवायसी केली होती, ज्यामध्ये की आधार क्रमांक टाकला असेल, OTP टाकला असेल आणि नंतर त्यांनी जे काही त्यांची केवायसी आहे ती झालीच नसेल काही कारणास्तव, तर त्यांना पुन्हा केवायसी करावी लागणार आहे. म्हणजेच की त्यांची केवायसीच झाली नाही असं समजा. आणि ज्यांनी केवायसीच केली नाही आहे, ज्या संभ्रमात होत्या, ज्यांची केवायसी झालीच नाही आहे, तर अशा महिलांनासुद्धा केवायसी करता येत नाही आहे. तर त्यांच्यासाठी नवीन ऑप्शन सरकार लवकरच देणार आहे. आपला पाठपुरावा चालू आहे. आपला जो काही चॅनल आहे टेक्निकल मराठाजी, आपल्या माध्यमातून आपण प्रत्येक वेळा लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभे आहोत. या अगोदरसुद्धा तुम्हाला माहीतच असेल की 31 डिसेंबर 2025पर्यंत जी काही केवायसीची आखरी तारीख होती, त्यानंतर असं जवळपास 60 लाख महिलांची केवायसी बाकी होती. परंतु सगळ्याच जे काही सोशल मीडिया माध्यम आहेत त्यांच्यावरून असं सांगण्यात येतं की आता ही शेवटची संधी आहे, आता आपल्याला केवायसी करण्यासाठी कुठल्याही प्रकारची संधी मिळणार नाही किंवा मग ऑनलाईन पोर्टल ओपन होणार नाही. परंतु त्यावेळी आपलं चॅनल सर्व लाडक्या बहिणींच्या पाठीशी होतं आणि त्यांना स्पष्ट सांगितलं होतं आपण की तुम्हालासुद्धा एकदा संधी मिळणार आहे. कारण की आपण ओळखलं होतं ही जी चूक झालेली होती
किंवा KYC बाकी राहिलेली होती ही सरकारच्या चुकीमुळे राहिली होती. त्यांनी प्रश्न घुमून फिरून विचारले होते, त्यामुळे लाडक्या बहिणींना ते प्रश्न सिलेक्ट करताना चुकीचा पर्याय निवडला होता आणि त्याचमुळे त्यांची KYC चुकली होती. आता सरकारनं त्यांच्यासाठी ऑप्शन चालू तर केलेलं आहे, चुकीची दुरुस्ती होत आहे, KYC होत आहे, परंतु ज्या बहिणींची KYC झालीच नाही आहे त्यांना आता धाकधूक सुरू झालेली आहे. कारण की जशी जशी आता 31 मार्च 2026 ही तारीख समोर येत आहे, जवळ येत आहे, तशी तशी या बहिणींची KYC झालीच नाही आहे, त्यांना धाकधूक वाढलेली आहे, त्यांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ताईंनो, घाबरू नका. तुम्हाला कुठेही घाबरायचं नाही आहे किंवा मग चिंता करण्याची गरज नाही आहे. कारण की जसं आपण अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला मुदतवाढ पण मिळणार आहे आणि ऑनलाईन पोर्टलसुद्धा चालू होणार आहे, तसंच आतासुद्धा सांगतो की तुमच्यासाठी सुद्धा सरकारला ऑप्शन द्यावंच लागणार आहे. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझे बघितले की नाही माहीत नाही, परंतु जाऊन बघू शकता. एक गोष्ट आणखीन सांगतो की उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी 2-3 वेळा आपल्या भाषणात किंवा मग आपल्या विधानसभेत असताना असं सांगितलेलं आहे सरकारला की आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणींना या योजनेपासून बाद करणार नाही आहोत. ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत आणि ज्या KYC पासून वंचित राहिलेल्या आहेत त्यांना सर्वांना एकदा आम्ही संधी देणार आहोत. जसे की चुकीची दुरुस्तीसाठी संधी दिलेली आहे, तशाच प्रकारे आता ज्या बहिणी राहिलेल्या आहेत KYC करताना त्यांच्यासाठी सुद्धा नवीन ऑप्शन आम्ही लवकरच देण्यात येणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला घाबरायचं नाही आहे. आपल्यालासुद्धा एक लढा द्यायचा आहे आणि तो लढा कसा द्यायचा आहे की सरकारच्या ध्यानात आलेलं पाहिजे. सरकारच्या ध्यानात तर आहे, परंतु लवकर आपल्याला हे ऑप्शन देण्यात आलं पाहिजे, म्हणून आपल्यालासुद्धा काही ना काही करावं लागणार आहे. तुम्हाला तुमच्या तालुक्याशी जे काही महिला व बालविकास विभागाचं कार्यालय आहे तिथं जाऊनसुद्धा तुम्ही एक अर्ज देऊ शकता किंवा मग आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही महिला व बालविकास विभागाचं कार्यालय आहे तिथं जाऊनसुद्धा आपली तक्रार नोंदवू शकता. तर आपण आपलं जे काही ऑनलाईन पोर्टल आहे KYCसाठीचं तिथंसुद्धा अर्ज करू शकता किंवा तक्रार नोंदवू शकता, परंतु ती प्रोसेस खूप मोठी आहे आणि त्यामध्ये डिटेलमध्ये जाऊन आणि वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन निवडून त्यानंतर आपल्याला तक्रार तिथं नोंदवता येते आणि ही खूप डोकेदुखीसारखं एक तक्रार नोंदवण्याचं ठिकाण आहे असं मला तरी वाटतं पर्सनली. आणि म्हणून सगळ्यात सोपा आणि सरळ मार्ग हाच आहे की तुम्ही महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन आपली तक्रार नोंदवू शकता की आमची KYCच झाली नाही आहे आणि आम्हाला ऑप्शन मिळालं नाही. तर सर, लवकरात लवकर आपलं आमच्यासाठी जे काही ऑप्शन आहे KYCसाठीचं ते देण्यात यावं, अशा प्रकारचं तुम्ही अर्ज तिथं तक्रार अर्ज देऊ शकता. त्याने होणार काय की तुमच्या सर्व लाडक्या बहिणींचे ज्यांची KYC राहिलेली आहे त्यांचे अर्ज या कार्यालयात पोहोचल्यावर ते वरपर्यंत त्याची दखल त्यांना घ्यावीच लागणार आहे आणि सरकारलासुद्धा तुम्हाला ऑप्शन द्यावंच लागणार आहे. आणि तसंही सरकारला ऑप्शन द्यावंच लागणार आहे, कारण की कुठल्याही लाडक्या बहिणींना वाऱ्यावर सोडणार नाही आहे सरकार, हे मला माहीत आहे. परंतु आता 31 मार्च ही जवळ तारीख येत आहे आणि सरकारला आदित्यताई तटकरेंना लवकरात लवकर आता हे नवीन ऑप्शनसुद्धा सुरू करावं लागणार आहे असं मला वाटतं आहे. आणि सरकारनं आमच्या ज्या बहिणींची KYC झालेली नाही आहे त्यांच्यासाठी हे नवीन ऑप्शन लवकरात लवकर द्यावं अशी विनंती आमच्या चॅनलच्या माध्यमातून राहणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा आणि आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमचा सर्व पाठपुरावा सरकारकडे करणार आहोत. वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सरकारला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तुमची व्यथा किंवा तुमची जी काही दशा आहे, तुमची चिंता आहे, तुमचे जे काही घाबरलेले आहात तुम्ही, ते सर्व सरकारपर्यंत पोहोचण्याचं आम्ही काम करणार आहोत. आणि म्हणजेच की काय, तुम्हाला जे काही ऑप्शन लागणार आहे KYCसाठीचं हे आपल्याला मिळवून देण्यासाठी आपण व्हिडिओच्या माध्यमातून एक छोटीशी मोहीम चालू करणार आहोत आणि हा व्हिडिओ त्यातलाच एक पहिला व्हिडिओ राहणार आहे असं मला वाटतं. आणि या अगोदरसुद्धा मी काही व्हिडिओ टाकलेले आहेत. तर सरकारला आपल्याला जो काही ऑप्शन येत नाही तोपर्यंत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत राहणार आहोत. तर कमेंट्स करा नक्की तुम्हाला काय वाटतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.